आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं आरोग्य देव ही प्रभू वैद्यनाथा चरणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी प्रार्थना करतो। खरं तर आज हे कार्यक्रम आयोजन केल्यानंतर माझ्या भगिनी पंकजाताईंना जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा घुबर आगाव आनंद नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असते तर दादांना सुद्धा झाला असता। कारण शेतकरी आणि पशुधन यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम आणि आपण प्रत्येक जण दादांना फार लवकर उठतात, फार लवकर कामाला चालू करतात। याचं कारणच हे होतं की सुरुवातीच्या काळात त्यांना पहाटे उठून धार काढावं लागायची आणि पुण्याला जाऊन दूध विकावं लागायचं। म्हणून आज या ठिकाणी मला दादांची आठवण काढल्याशिवाय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। आज या कार्यक्रमाला राज्यातून नाही तर सबंध देशातून जे पशुधनाचे मालक आलेत त्यांचंही मी स्वागत करतो। या प्रदर्शनाला इथं उपस्थित सर्वांचे परवानगीनं मी अगदी 10 मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवणार आहे। मला आठवतं याच ठिकाणी ज्या वेळेस पहिल्यांदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब त्यावेळेस देशाचे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि 1997ला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस स्वर्गीय अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून जिल्हा परिषदेचं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पशु आणि कृषी प्रदर्शन जिल्ह्यापुरतं मर्यादित या ठिकाणी होत होता। आज साहेबांचं आणि अण्णांचं स्वप्न हे पशु प्रदर्शन जिल्ह्याचं असणारं देशाचं केलं, त्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो। मागे कृषी प्रदर्शन सुद्धा झालं होतं, त्यावेळेस आदरणीय भाऊ उपमुख्यमंत्री होते। त्यावेळेस आम्ही मागणी केली होती प्रभू वैद्यनाथाला की आपण मुख्यमंत्री व्हावं। त्यावेळेसही वैद्यनाथाने आमचं ऐकलं आणि आज आपण या राष्ट्रीय पशुधन एक्स्पोला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परिणित आलात, याचा एक आगळा वेगळा आनंद आहे। मला खरंच पंकजाताई माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांचा वडील भाऊ आहे, पण कृषी प्रदर्शन राज्याचं भरवत असताना एकीकडे ते सुद्धा कौतुकास्पद होतं, पण हे जसं पशुधन एक्स्पो आहे तसं ताईंनी केलेलं हे राष्ट्रीय महापशुधनचा कार्यक्रम सुद्धा सर्वात जास्त वडिलकीच्या नाथानं माझ्या बहिणीचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर आजच्या या पशु महा एक्स्पो मधून बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी घेऊन जाण्यासारख्या आहेत, बऱ्याच शिकण्यासारख्या आहेत। आपल्याकडं तसं पाहिलं तर दुधाचा फार मोठा व्यवसाय नाही आहे। आपल्याकडं शेतकरी काही गावं सोडली तर फार दुभते जनावर सांभाळतो अशातलाही भाग नाही। पण आज देशभरात बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या चांगलं जर आपण पशुधन सांभाळलं तर आपल्या शेतीच्या व्यवसायात जे उत्पन्न होतं नाही होत झालं तर हे दुभते जनावरं आपल्याला आणखीन तेवढंच उत्पन्न देऊ शकतात, हे सुद्धा इथून घेऊन जाण्यासारखं आहे। आणि हे आपण घेऊन जाल एवढाच उद्देश खऱ्या अर्थानं आजच्या या पशुधन महा एक्स्पोचा। आज भाऊंना मला सांगायचं आहे, भाऊ महायुतीचं सरकार आहे, तिथं महायुती म्हणलं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या